आई 2 वाटी डाळ लावलीये, आता पोळ्या झाल्या ना की आपण आई आज अप्पा असे बसल्या बसल्या कसं काय झोपले? अगं पहाटेच उठून बसले होते डास मारत, टाळ्या वाजवून वाजवून माझी पण झोपमोड केली आणि आता बघ कसे डुलक्या मारतायत. अरे माझ्या डोक्यावरून चष्मा कोणी काढला? अहो चष्माच काढलाय, मुकुट नाही काढला कोणी तुमच्या डोक्यावरून. अहो पण कुठे आहे, कुठे चष्मा आणा बघू. अहो तुम्हाला झोप लागली होती ना म्हणून अलगद काढून ठेवलाय. तुमच्या डोक्यावरून घसरून पडला असता ना आणि फुटला असता तर तुमचेच पैसे खर्च झाले असते. बरं केलं, पण ठेवलाय कुठं तो चष्मा? अहो खोलीत ठेवलाय. थेट एकदम खोलीत ठेवलात? अहो अगदी व्यवस्थित ठेवलाय. नशीब तिजोरीत नाही ठेवलात. छे छे, एवढा काय महत्वाचा नव्हता. हो सई, अगं माझा चष्मा घेऊन ये ग. सई. अहो ते सई. अरे हो, ती त्या कांगारू सोबत पडदे आणायला गेले नाही का? हो. मीच आता माझ्या हाताने घेतो चष्मा. घे. It's wonderful. साई, हे असं भरवतात, हे चालतं मराठी संस्कृतीमध्ये? उष्ट खाल्लं की प्रेम वाढतं असं म्हणतात. हो. साई बघ ते बघ ते बघ. काय झालं? लवकर बघ. काय? झाड होतं. हा? झाड. गंमत केली. Yeah. अहो काढा घ्या. काय हो, सईला यायला इतका वेळ का लागला? अहो पडदे बघायचेत ना, म्हणजे वेळ लागणारच. आता पडदे घ्यायला इतका वेळ लागतो का? हो अहो इतकाच वेळ लागतो. हो. आपण आपल्या घरासाठी पडदे आणायला जातो, एवढा वेळ कधी लागलाय का आपल्याला? कसा लागणार? दुकानात जायचं, सगळ्यात स्वस्त कापड कुठलं असं विचारायचं. मग दुकानदार जे देईल ते कसंही असलं तरी विकत घ्यायचं. 5 मिनिटाचं काम. हे बघा, पडदे हे घरात ऊन येऊ नये म्हणून. हल्ली पडद्याकडे ग्रह सजावटीचा एक भाग म्हणून बघतात. फक्त ऊन येतं म्हणून नाही लावतो कोणी पडदे. किती हौस असते हो घर सजवायची. हे सगळं लोकांकडे, आपल्याकडे नाही.
अरे पडदे घ्यायला हल्लीची पोरं इतका वेळ लावतात. लग्नाच्या खरेदीला किती वेळ लावतील कुणास ठाऊक. अहो त्याला तर महिना दीड महिना लागतो. चंगळवाद चंगळवाद फोफावलाय सगळा, बाकी दुसरं काहीही नाही. अगं बाई एवढी घाबरले मी. चंगळवाद म्हणे, छळवाद फोफावलाय. सई. अहो नचिकेत अचानक का बसलात तुम्ही? सई खाऊन खाऊन दमलो मी. आय थिंक माझं वेट वाढलंय त्याच्यामुळे मला दमायला झालं. आज पण खूप छायाचित्र काढलीत ना तुम्ही? तुम्हाला आवडतात ना फोटो काढायला? या आय लव्ह फोटोग्राफी. नचिकेत त्या दिवशी घरी काढलेली छायाचित्र दाखवा ना मला. ती मी सेंड करतो तुला. तुम्ही विसरलात. नाही 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 सई, मी लास्ट टाइम सेंड करणार होतो, मी विसरलो. बट दिस टाइम मी आठवणीने सेंड करेन, डोंट वरी. पेक्षा आत्ता दाखवा ना. असं तर दाखवण्यात काय पॉईंट आहे? मी आता लगेच सेंड करतो. असं म्हणताय? लगेच. बरं करा. सई तू फोटो का डिलीट केले फोन मधून? मला सांगा कुणाची छायाचित्र होती ती? तुझी? मला विचारून काढली होती? नाही, ते घराचे फोटो काढताना काढले फोटो. हो पण मला न विचारताच ना. असं एका मुलीला न सांगता तिची छायाचित्र काढणं बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही चुकलात असं वाटतंय ना तुम्हाला? या बट सई सपोज मी तुझी परमिशन घेऊन फोटो काढले असते तर चाललं असतं ना. बघू, म्हणजे जेव्हा काढायचे असतील तेव्हा बघू. ॲटिट्यूड. हो बरं चला निघायचं का? थांब ना सई थोडा वेळ. संध्याकाळ होत आली. आता निघणं मस्ट आहे का? आत्ता नाही तर कधी? कधीच नाही. काय? काहीच नाही असं बोलायचं होतं मला. कम लेट्स गो. बरं चला. चला चला ना नचिकेत. हा या. हा हे घे माझ्यातर्फे तुला. धन्यवाद आप्पा, पण क्षमा करा, तुम्ही दिलेले हे 4 आणे कुठेच चालत नाहीत, म्हणून मी साठवून ठेवलेत. मी सगळे तुम्हाला देईन आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला 100 रुपयाची नोट द्याल का? 100 रुपये काय करायचे तुला? माझ्या शाळेची सहल जाणार आहे ना, त्या खर्चासाठी लागतील. मला तो 3D 4D वाला डायनोसॉरचा पिक्चर बघायचा आहे. हे बघ, हे असले परदेशी चित्रपट पाहायची काही एक गरज नाहीये. आणि हे बघा, सहल जर शैक्षणिक नसेल तर याला सहलीला अजिबात पाठवायचं नाही. वायफळ खर्च करायचा नाही. वायफळ म्हणजे जायफळासारखं काय असतं का? जा रे, ये जा जा, तू जा जा, बघ जा. अहो कशाला सगळ्यांना ते 4 आणे देत बसता? आणि तुम्हाला सांगितलं ना ते आता चलनातही नाहीयेत म्हणून. हे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलंय, शेवटी भावना महत्वाची आणि भावना ही चलनात असते. बघा 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 किती आनंदात आहे बघा. 4 आणे मिळालेत ना. हो ना. अरे वा,
सई पण आली एकदाची. आली बाई एकदाची. या. काय काय सई, त्या कांगारूला एक दिवस मदत करण्याची मी तुला परवानगी दिली काय, आणि तू आपल्या घरातले सगळे संस्कारच विसरलीस. आप्पा हो आम्ही आप्पा हे लोक ना पाणीपुरी खायला गेलेले म्हणून त्याला उशीर झाला. काय? अय्या पाणीपुरी अगं त्या आपल्या यादवकडेच खाल्लीस ना? त्याच्याकडची गोड चटणी काय छान असते नाही? आपला यादव? तुम्ही नेहमी जाता की काय? छे हो, मी बापडी काय जाणार. मी ह्या मुलांकडनंच ऐकलं होतं. बरं का सई बाळा, हे पाणीपुरी वगैरे म्हणजे हे सगळे उघड्यावरचे पदार्थ. पैसे मोजून आपण आजारपणाला निमंत्रण कशा करता द्यायचं? नाही अप्पा, मी फक्त चव बघितली. नचिकेतना आवडते ना, त्यांनी खाल्ली. नाही, ते कांगारू एक वाया गेलेलं कार्ट आहे, पण तू मात्र लक्ष देत जा या बाबतीत. हो अप्पा. ए काय ग, माझ्यासाठी एक शेवपुरी बांधून नाही आणता आली तुला? अगं, आणि माझ्यासाठी चटक मटक वाली शेव बटाटा पुरी. काय चाललंय तुमचं तिकडे? अहो नाही, रस्त्यावरचे पदार्थ खाऊन काय काय त्रास होऊ शकतो ते मी तिला सांगत होते. हा, सांगा सांगा. तू चल वरती, तुला दाखवते. यादवची पाणीपुरी खाऊन खूप दिवस झाले नाही? गेलं पाहिजे एकदा. तुझा आगाऊपणा ना वाढत चाललाय चिनू. आता फटके द्यायची वेळ आली आहे तुला. मी काय केलंय? काय केलंय? आप्पांना लगेचच्या लगेच सांगायची काय गरज होती की आम्ही पाणीपुरी खाऊन आलो? नाही, माझंच चुकलं. मीच नको सांगायला होतं तुला. अगं आप्पानेच आपल्याला शिकवलं ना, कधीच खोटं बोलायचं नाही. हो का? तू रे, हा तू रोज खोटं बोलतोस, ते सगळं बघत असते मी. अगं ते मी जेम्स बॉन्ड आहे म्हणून, आणि मला माहिती काढावी लागते म्हणूनच मी खोटं बोलतो. रागवू नकोस ना ताई. चिनू, तुझं बरोबर आहे. कधीच खोटं बोलायचं नाही आणि काहीही लपवायचं नाही घरच्यांपासून. हो ताई, पण माझं एक काम करशील? काय रे? माझ्या शाळेची सहल जाणार आहे ना, तर त्याच्यासाठी ना आप्पांची परवानगी काढून दे. बरं ठीक आहे, मी आजीशी बोलते. हा, जा तू. ये, सहल. सई, अगं हा कुर्ता दिला होतास का घट्ट करायला? तो वैभव शिंपी घेऊन आला होता. आला का? बरं झालं. बरं अगं घालून बघ आधी व्यवस्थित केलाय का ते. हा हो, नंतर बघते. जरा हातपाय धुवून घेते. हा, आई आलेच? हा, हो, टाकलं सगळं तसंच. अगो बाई, हा नचिकेत का संदेश पाठवते भ्रमणध्वनीवर? नमस्कार. काही नाही, विशेष काही नाही. अय्या हो हो, कितीही वेळा खाल्ली तरी अजून खावीशी वाटते.
अगुबाई ईश्वरा मला कधीही चालेल. हो म्हणजे तू घरी असलास ना की मजाच असते. हो मला पण मजा आली. बटाट्याच्या काचऱ्या खूप दिवसांनी केल्या ना, मला खूप आवडतात. बटाट्याचा कचरा. ओ गॉड, नाक यू द बिगेस्ट फूल. काहीतरी गडबड केली तू. सई काय ग? हा नचिकेत थोडा वेडा झालाय का? काय झालं? अगं बघ ना, वेड्यासारखं मला काय काय विचारतोय भ्रमणध्वनीवर. काय? भ्रमणध्वनीवर? बघ ना. आई तू जा ना खाली, मी येते लगेच. अहो पण तू तो कुर्ता घालून बघतेस ना. हो नंतर बघते, मी येते. तू जा. जाऊ. हो 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 पण घालून बघा नाही तर शिलाई फुकट जायची. हो. नचिकेत पण ना. हॅलो सई. नचिकेत. मी इथे मागे गॅलरीमध्ये. काय? अहो नचिकेत, तुम्ही मी समजून आईला भ्रमणध्वनीवर संदेश पाठवत होता. आय एम सॉरी सई, आय एम रिअली सॉरी. इट्स माय मिस्टेक. मला माहित नव्हतं इंडियामध्ये पेरेंट्स त्यांच्या मुलांचे फोन बघतात. सिडनीमध्ये असं कोणी करत नाही. आमच्या भारतात बघतात हा, आणि आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आय नो. आय एम सॉरी. इट्स टोटली माय मिस्टेक. रिअली सॉरी. ठीक आहे, हरकत नाही, पण परत असं करू नका. या ठेवते. मुलींना मागणी होण्याचे 101 उपाय आपल्यासाठी आहे, पण 101 कसले एक पण दिसत नाही. पुढचं कुठे आहे? Diggs, I've goofed up in a big way. म्हणजे कळेल असं बोल ना. ते तू काय बोलतो? माती खाल्ली मी. अगं काय माती खाल्लीस? मी सई समजून चुकून तिच्या मॉमशी चॅट केलं. अरे शपथ, काय सांगतो भाई, जाम मोठी माती खाल्ली आहेस तू. चिडली असेल ना काम ती आता. आय डोंट थिंक सो, बट खूप मोठा मेस होणार होता डिग्स. बरं झालं मी असा काय वेगळा मेसेज नाही केला सई समजून. बाई हे बघ, हीच ती वेळ, हाच तो क्षण. तू खरंच काहीतरी विचार कर, नाही तर जाम मोठे लोचे होतील या फोनमुळे. हा, सईचा फोन सगळे वापरतात. इट्स अ पब्लिक प्रॉपर्टी. भाई बरं झालं आज तुझी आई होती. हिटलर असता तर तूच विचार कर केवढे मोठे लोचे झाले असते ते. या सईला ना तिचा सेपरेट फोन असला पाहिजे, तिचा पर्सनल, फक्त ती वापरणार. एक नंबर भाई. मग विचार कसला करतो? घेऊन दे तिला फोन, म्हणजे कसं 24 तास फक्त तू तिच्याशीच बोलू शकतोस ना, ते पण हिटलरच्या नाकाखाली. या डिक्स किती छान होईल ना सईला तिचा सेपरेट फोन असेल तर. म्हणजे कसं, आणि हे क्रॉस कनेक्शनचे लोचे पण होणार नाहीत ना. आजी ऐक ना ग, चिनूला त्याच्या शाळेच्या सहलीला जायचंय, पाठवा ना त्याला. अगं मी कुठे नको म्हणतेय, हेच नाही म्हणाले नेहमीप्रमाणे.
आजी अगं त्याचे मित्रमैत्रिणी पण जाणार आहेत. तो नाही गेला तर त्याला वाईट वाटेल. हे मला समजतंय ग, पण तुझ्या आप्पांना कोण समजावून सांगणार? शैक्षणिक सहल असेल तरच पाठवा म्हणे. आता सहलीला सुद्धा मुलं अभ्यास करत बसली तर मजा कधी करणार? काका काय म्हणतोय? तो पण नाही म्हणला ना. सहलीला चिनू खूप मस्ती करेल, त्याला काळजी वाटते म्हणे, म्हणून नका पाठव म्हणाला. ए आजी, तू काहीतरी करू शकतेस, कर ना काहीतरी. अगं पण हे आणि शैलेश पैसे द्यायलाच तयार नाही आहेत ना. आजी तू नक्की काहीतरी मार्ग काढू शकतेस. हा, मी ठरवलं तर नक्कीच काहीतरी करू शकते. माझी गोड आजी. पुरे लाड, झोप आता, करीन तुझं काम. आजी एक सांगू? काय? तू ना खूप गोड आहेस. हो, हो. आजी कोणाची आहे? माझी.